परभणी हादरले, संताप उसळलाय आणि न्यायाच्या मागणीसाठी आवाज बुलंद झालाय। पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेल्या निर्घृण घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। या अमानुष कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीत भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने जोरदार आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। नराधमाला फाशी द्या अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। या आंदोलनाचे नेतृत्व भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राध्यापक रमा अरुण शेजवळ आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा जाधव यांनी केले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली। तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायद्यात अधिक कठोर दुरुस्ती करण्याची गरज असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले। प्रत्येक मुलगी सुरक्षित असली पाहिजे, ही केवळ शासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला। या आंदोलनात मनीषा जाधव, रुपाली ठाकरे, धनंजय जाधव, संजय रिश्वाणी, विश्वजित देशमुख, गीता बाकले, पूनम शर्मा आणि सुप्रिया कुलकर्णी यांच्यासह अनेक व वेगवेगळे संघटना आणि भाजप महिला आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही इथे नरसापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ माननीय परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहोत। आमचं म्हणणं असं आहे की एका छोट्या 5 वर्षाच्या मुलीवर एवढा अमानुषपणे अन्याय अत्याचार होत असेल आणि तिला दगडाने ठेचून तेलाच्या बिराऱ्यामध्ये तिचा मृत्यूदेह गाडला गेला, ही इतकी भयंकर घटना आपल्या या महाराष्ट्रात घडायली, जिथे सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिलं मुलींना, शाळा चालवल्या, असं या महाराष्ट्रामध्ये असे हे कृत्य होणं अपेक्षित नाहीये। आज जेव्हा भाऊच्या माध्यमातून आणि माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सर्वांना लाडकी बहीण म्हणून आपल्याला संबोधतात, तर माझं म्हणणं एवढं आहे की पुढच्या महिन्याचा हप्ता देईपर्यंत तत्काल ह्या घटनेचा निषेधार्थ म्हणून त्यांनी ह्या निकालाचा आपल्याला सर्वांना निकाल देण्यात यावा। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आम्हाला याचा निकाल त्वरित पाहिजे, ही आमच्या सर्वांच्या वतीने आमची मागणी आहे। माणुसकीला काळिंबा फासणारी घटना, एका चिमुकलीवर अत्याचार केलेल्या नराधमाला लवकरात लवकर फाशी होणार आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः कुटुंबासोबत चर्चा केलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी होईल यासाठी सरकारनं पावलं उचललेले आहेत। चुकीला माफी नाही, अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि फार माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे। त्या नराधमांना महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेची इच्छा आहे एक तर एन्काउंटर करावं आणि लवकरात लवकर त्याला फाशी तर दिली जाणारच आहे। विरोधी हे राजकारण करण्याचा विषय नाही, राजकारण करायला आपल्याला अनेक गोष्टी आहेत। इथे एका चिमुकलीवर बलात्कार झाला, तिचा मृत्यू झालेला आहे। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे, राजकारण न करता त्या चिमुकलीला न्याय कसा मिळेल आणि त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी कशी होईल, त्यामुळं लवकरात लवकर त्याला फाशी देण्याचं काम हे सरकार करेल। आदरणीय देवाभाऊ करतील, काही काळजी करू नका।